अनेकांची बोटे कापली, अनेकांचा खून केला. भगवान मला अनुमती द्या. लोक तर माझ्या शरीरातून केवळ रक्त काढतील, मी तर अनेकांचा खून केला, अनेकांची बोटे कापली. भगवान मला अनुमती द्या. आणि खून केलास तर लोक माझा एकट्याचा खून करतील. भगवान मी तर अनेकांचा खून केला, मला अनुमती द्या. अंगुलीमालाची ही अवस्था, त्याची मानसिकता पाहून भगवान बुद्धांनी त्यांच्या लक्षात आले तथागतांच्या की अंगुलीमाल आता खरोखरीच ब्रह्मविहारात आहे, श्रेष्ठ जीवनचर्या जगत आहे. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा ह्या मार्गाने अंगुलीमाल आता खरोखरीच हा धम्मजीवन जगतो आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी अंगुलीमाल भिक्षूला अवस्थेमध्ये जाण्याची अनुमती दिली. पात्र आणि चिवर घेऊन अंगुलीमाल श्रावस्ती नगरीमध्ये आला. काही वेळानंतर कोणीतरी त्याला ओळखले आणि संपूर्ण श्रावस्ती नगरीमध्ये बातमी पसरली की अंगुलीमाल आता भिक्खूच्या वेशात आला आहे. लोक घाबरले नाही. जथ्याने लोक एकत्र आले आणि श्रावस्ती नगरीतल्या एका चौरस्त्यावर अंगुलीमालाला चहूबाजूने लोकांनी घेरले. कोणी दगड आणलेले होते, कोणी काठी लाठी, कोणी तलवारी. पहिल्यांदा लोकांनी चोरून त्याला दगडाने मारले. अंगुलीमालाने प्रतिकार केला नाही किंवा तो पळालाही नाही. हळूहळू लोक त्याच्या जवळ आले, जवळ येऊन काठी लाठीने मारले, तरीही अंगुलीमालाने प्रतिकार केला नाही किंवा तो पळाला नाही. तलवारीने त्याच्या शरीरावर जखमा केल्या, तरी सुद्धा अंगुलीमालाने प्रतिकार केला नाही किंवा तो पळाला नाही. ज्याचे शरीर पूर्ण रक्ताने त्याचे वस्त्र फाटले होते आणि अशा अवस्थेत अंगुलीमाल बेहोश होऊन जमिनीवर पडला. तिथल्या लोकांना वाटले की त्याचा मृत्यू झाला. लोक पसार झाले, निघून गेले. काही वेळानंतर अंगुलीमालाला जाग आली. तो उठला. अशाच अवस्थेत त्याचे वस्त्र फाटलेले होते, शरीर पूर्ण रक्तबंबाळ झालेले होते. तो जेतवनाकडे येण्यास निघाला आणि त्याला एक दृश्य रस्त्यामध्ये दिसले. एक गर्भवती भगिनी, एक स्त्री, तिला प्रचंड प्रसूती वेदना होत होत्या आणि ती तडफडत होती. हे पाहून अंगुलीमालाच्या हृदयात तिच्या प्रती करुणा उत्पन्न झाली. तो लगबगीने धावत पळत भगवंतांच्याकडे आला. भगवंतांना अभिवादन केले. भगवान म्हणाले, ये अंगुलीमाल, तुझे वस्त्र बदलून देतो. त्यावेळेला अंगुलीमाल म्हणाला, भगवान माझे सोडा. मी परत येत असताना पाहिले एक भगिनी प्रसूती वेदनांनी तडपडत होती. भगवान त्या भगिनीच्या प्रती आपण भावना करा, तिची प्रसूती योग्य व्हावी, ती सुखरूप राहावी. भगवान त्या भगिनी प्रती भावना करा. अंगुलीमाल गयावया करू लागला आणि भगवान बुद्धाला त्याचं आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं. भगवंतांना हा ठाम विश्वास झाला की अंगुलीमाल खरोखरीच ब्रह्मविहारामध्ये जगतो आहे. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. आणि भगवंतांनी अंगुलीमालास म्हटले की तू जा, त्या भगिनी प्रती तू भावना कर, ती सुखरूप राहील. अंगुलीमाल परत आला. ती भगिनी ज्या ठिकाणी रस्त्यावर प्रसूती वेदनांनी तडफडत होती तिथे जाऊन काही अंतरावर तो भावना करू लागला की हे भगिनी, पूर्वीच्या काळी मी अपराध केले आणि त्या अपराधाचे प्रायश्चित मला भोगायचे आहे. तुझ्या वाट्याला आलेल्या वेदना, पीडा, यातना ह्या मला येऊ दे. आणि मी जर कुशल मार्गाने, मी जर खरोखरीच ब्रह्मचर्याने प्रामाणिक जीवन जगत असेल तर हे भगिनी माझ्या त्या प्रामाणिक मार्गातून उत्पन्न झालेले जे कुशल आहे, जे पुण्य आहे, ते तुला लाभू दे. अंगुलीमाल भावना करू लागला. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हा त्याचा आधार होता.
आणि काही वेळात त्या भगिनीची प्रसूती योग्य रीतीने झाली. ती भगिनी आणि ते बाळ सुद्धा सुरक्षित राहिले. अंगुलीमाल जेतवनाकडे परत आला. वाऱ्यासारखी ही बातमी संपूर्ण श्रावस्ती नगरीत आणि आसपासच्या प्रदेशामध्ये सर्वत्र पसरली. एकेकाळी हातात तलवार घेऊन लोकांना मारणारा, त्यांची बोटे कापणारा, एखाद्या स्त्री प्रती भावना करतो आणि त्या भावनांचे प्रताप त्या स्त्रीला लाभतात. याचाच अर्थ भावना ह्या किती निर्मळ असतील, किती श्रेष्ठ असतील. त्या घटनेनंतर तेव्हापासून बुद्ध धम्म आणि संघाचे अनुयायी, एखादी स्त्री गर्भधारणा करते तेव्हापासून प्रसूतीपर्यंत अनेकदा तथागतांचा उपदेश त्या स्त्रीला ऐकवितात, ज्याला आपण आपल्या भाषेत गर्भमंगल संस्कार असं म्हणतो. त्याची सुरुवात त्या घटनेपासून झालेली आहे. तर ही घटना साधारण नव्हती, असाधारण असलेली, न भूतो न भविष्यती अशी ही घटना. म्हणून बुद्ध श्रेष्ठ आहेत, म्हणून बुद्ध महान आहेत. अंगुलीमाल हा अर्हत पदाला प्राप्त झाला. वर्तमानात अंगुलीमालाची चर्या भिक्षूंनाही एक प्रेरणादायी ठरलेली होती. अंगुलीमालाकडे पाहून अनेक भिक्षू सुद्धा अर्हत मार्गाकडे वळत होते. ही घटना असते ऑगस्ट महिन्यातील श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी. श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अंगुलीमाल नावाचा तो क्रूर मनुष्य बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेला. तो भिक्खू बनला, प्रभजित झाला, तो पुढे अर्हत झाला. तर श्रावणी पौर्णिमेला ह्या घटनेचं स्मरण करून आपल्यामध्ये आपल्या श्रेष्ठ चर्येला मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या ब्रह्मविहाराला अधिकाधिक विकसित करण्याचा निश्चय करण्यासाठी आपण श्रावणी पौर्णिमेच्या निमित्ताने उपवास करून त्यामध्ये चिंतनशील असले पाहिजे. तर आपल्याला कळेल की बुद्ध श्रेष्ठ आहेत, बुद्ध महान आहेत. तथागतांचा हा दीर्घ कालावधी, एवढ्या दीर्घ कालावधीमध्ये आज आपण पाहतो तर अनेक गोष्टींना विकृत करण्याचा प्रयत्न केला. काही प्रसंग आहेत की त्याला अनेकांनी आपल्या मनाप्रमाणे वर्णन केले. बुद्धाच्या जीवनकाळात घडलेल्या या अशा महान घटनांच्या कारणाने बुद्ध महान ठरतात, धम्म आणि संघ महान ठरतो. हे संपविण्यापेक्षा त्याला विकृत करण्याचा अधिक प्रयत्न केला जात आहे. आता सध्या वर्तमानात आपण पाहतो जसं श्रावणी पौर्णिमेला रक्षाबंधन म्हणून स्त्रिया पुरुषांना राख्या बांधतात. अर्थपूर्ण असलेल्या गोष्टीपासून दूर नेण्यासाठी, अंधविश्वासात, काल्पनिक गोष्टीमध्ये अडकविण्यासाठी ब्राह्मणी धर्मातील लोकांनी, शंकराचार्यांनी अशा काही गोष्टी त्याच दिवशी निर्माण केल्या, लोकांच्या वरती त्या प्रभावशाली ठरल्या की ज्या दिवशी भगवंतांच्या जीवनकाळामध्ये काहीतरी महत्वपूर्ण प्रसंग घडलेले होते. कोणी कोणी लोक अंगुलीमालाला दरोडेखोर म्हणतात, डाकू म्हणतात. अंगुलीमालाने कधीच कोणाची संपत्ती लुटली नव्हती. तो क्रूर मात्र होता. दरोडेखोर, डाकू म्हणून अंगुलीमालाचे व्यक्तिमत्व चुकीच्या दिशेने पेरण्याचं काम केलं ब्राह्मणी धर्मातील लोकांनी.
आणि बहुजनांना, सामान्य लोकांना अडकवून ठेवण्यासाठी रक्षाबंधनाची सुरुवात केली. श्रावस्ती नगरीमध्ये विशाखेचा इतिहास फार मोठा आहे. काल तुम्ही दुपारनंतर जे विहार पाहिलं, ज्या ठिकाणी विशाल बुद्ध मूर्ती आणि विशाल स्तूप पगोडा निर्माण केलाय, विशाखेच्या गोष्टी अनेकांनी भाषणात वर्णन केल्या, लिखाणात लिहिल्या. ऐकणाऱ्यांनी ते केवळ ऐकण्याचं काम केलं, वाचणाऱ्यांनी केवळ वाचण्याचं काम केलं. पण कृतीच्या रूपात विशाखेचा इतिहास कोणी उभा केला नव्हता. ते जे विहार तयार केलेलं आहे ते थायलंडमध्ये जन्माला आलेल्या डॉक्टर बंकोट सिद्धिपोल नावाच्या एका स्त्रीने तयार केलेला आहे. फार मोठा आदर्श आपल्या समोर आहे. ती बंकोट सिद्धिपोल नावाची स्त्री थायलंडमध्ये जन्माला आली होती आणि तायवानमध्ये ब्युटिशियन स्कूल ती चालवत होती. अनेक वर्षापासून तिचा तो व्यवसाय तायवानमध्ये होता. एके दिवशी तिच्या लक्षात आले, तिच्या मनात विचार उत्पन्न झाला की भगवान बुद्धांनी तर आंतरिक सौंदर्य वाढविण्यास प्रेरित केले, मार्ग सांगितला, उपदेश केला, आणि हे बाह्य सौंदर्य नष्ट होणार आहे. आणि आपण मात्र भगवान बुद्ध ज्याला अनित्य म्हणाले त्याला लोकांच्या मध्ये रुजविण्याचा प्रयत्न करत आहोत. भगवंतांच्या शिकवणुकीच्या विरोधात आपण काम करत आहोत. भगवंतांनी ह्याला अनित्य म्हटलं आहे. या सौंदर्यामध्ये अडकून पडलेला व्यक्ती हा चिंतनशील राहू शकत नाही. आपण तर बुद्ध धम्म आणि संघाचे अनुयायी आहोत आणि आपण मात्र लोकांना या नष्ट होणाऱ्या बाह्य सौंदर्यामध्ये आकर्षित करीत आहोत. हे चुकीचं आहे. तिने निश्चय केला आणि व्यवसाय बंद करून घरदार सोडण्याचे त्यांनी ठरविले. एक मुलगा त्यांना होता, पती आणि एक मुलगा. त्यांनी त्यांच्या समोर आणि आपल्या दोन्ही कुटुंबियांच्या समोर बंकोट सिद्धिपोलने आपला विषय, आपला निर्णय त्यांनी व्यक्त करून दाखविला. परंतु दोन्ही परिवारातून तिला परवानगी देण्यात येत नव्हती. 1.5 ते 2 वर्षापर्यंत त्यांनी सगळे उद्योग व्यवसाय सोडले. फार अल्प प्रमाणात एक वेळचा आहार ग्रहण करून त्या राहू लागल्या. कुटुंबातले लोक चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी विचार केला की तिला अनुमती दिल्याशिवाय आता पर्याय नाही. आणि डॉक्टर बंकोट सिद्धिपोल यांना परिवारातून अनुमती मिळाली. त्यावेळेला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून त्यांनी गृहत्याग केला, घरदार सोडले. अशा गृहस्थांना किंवा गृहिणींना श्रावक म्हणतात, अनुयायी म्हणतात. त्यांनी त्यांच्या सोबत 350 स्त्रियांची एक संघटना, एक संघ त्यांनी तयार केला, जे सर्व पांढऱ्या वस्त्रात अष्टशील उपोषण घेऊन जीवन जगत असणारे होते. बंकोट सिद्धिपोल यांनी अशा केले आणि त्या स्त्रियांच्या संघटनेच्या माध्यमातून जगभरातील बौद्ध राष्ट्रांना त्यांनी अपील केलं. श्रावस्तीमध्ये ती जमीन 350 एकर जमीन त्यांनी तिथे विकत घेतली आणि सर्वप्रथम त्या ठिकाणी त्या ज्या अनागारिका स्त्रिया होत्या, ज्या आजीवन अष्टशील उपवास धारण करून त्यांच्या सोबत राहत होत्या, त्यांच्या संघटनेत होत्या, संघात होत्या,
त्यांच्या राहण्याची व्यवस्था एका ठिकाणी केली. त्या जमिनीवर अस्ताव्यस्त झाडं पसरलेली होती. जपानच्या टेक्निशियन कडून एक मशीन तयार करून घेऊन मोठी मोठी झाडं जमिनीतून अलगद त्यांनी तशीच उपटून काढली आणि दुसरीकडे रांगेत व्यवस्थितपणे ती झाडं पुन्हा एकदा त्यांनी लावली. ती झाडं जिवंत आहे. जमीन त्यांनी पूर्ण एकरूप केली, सपाट केली. थायलंड मधून 999 रोपटे आणले, जे झाड काल तुम्ही जात असताना पाहिले असतील. गेट मधून एंट्री केल्यावर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दिसत होती. ती 999 रोपटे त्यांनी त्या परिसरात रांगेत आणि शिस्तीत लावून दिली. नोबेल प्राइज साठी सुद्धा त्या स्त्रीचं नाव 2 वेळा रजिस्टर्ड झालं होतं, नामांकन झालेलं होतं. युनेस्को मध्ये भूतावर ते प्रवचन देतात, भाषण देतात. त्यांनी आपल्या सोबत केवळ स्त्रियांना सोबत ठेवले. जी बुद्धमूर्ती, विशाल मूर्ती आपण पाहिली, त्या मूर्तीमध्ये तिची जडणघडण होत असताना, कास्टिंग होत असताना सुद्धा सोने टाकले. मूर्तीचा पाया खोदला त्यावेळेला त्याला आपण मी स्वतः त्या फंक्शन मध्ये होतो. 310 भिक्षू होतो आम्ही. एक भट्टी होती ज्यावर सोन्याची कढाई ठेवलेली होती, त्यामध्ये सोन्याचं पाणी होतं. एक लांब दांडीचा चम्मच होता. आम्हाला सर्वांना रांगेत उभं केलं आणि सतत भिक्षू सूत्रपठण करीत होते. भिक्षूंनी एक एक चम्मच सोन्याचं पाणी त्या मूर्तीच्या बेसमेंट मध्ये, पायामध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये मी पण होतो. एक त्यांचं विहार तुम्ही पाहिलं असेल, तशी 8 विहार त्यांनी त्या 350 एकर जमिनीत वेगवेगळ्या ठिकाणी उभी केली. तो जो पॅगोडा आहे, ज्याला राऊंड मारून तुम्ही वंदना केली म्हणे, तो पूर्ण पॅगोडा कॉन्क्रीटचा आहे. तिथल्या कुठल्याही कामामध्ये एखाद्या पुरुषाचा एक सुद्धा पुरुष त्यांच्यामध्ये नाही. फार मोठे लोखंडी रॉड, फार मोठे म्हणजे मोठ्या गेज असलेले जे स्टील आहे, ते त्यासाठी वापरलेले आहे. ते बांधकाम विटांचं बांधकाम नसून कॉन्क्रीट मध्ये बांधलेलं ते बांधकाम आहे. एकाच वेळेला 1000 भिक्खू एकत्र ध्यान करू शकतील. चारी बाजूने एक हाताचा अंतर ठेवून 1000 भिक्खूंसाठी एक असे 6 विहार त्यांनी त्या कॅम्पस प्रिमायसिस मध्ये जे आहे ते त्यांनी तयार केले. जो पॅगोडा तुम्ही पाहिला त्यामध्ये मूर्ती नाही. त्या पॅगोडाच्या आतल्या भिंतीवर त्रिपिटक कोरलेला आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, जर्मन, चायनीज, तिबेटन, श्रीलंकन, म्यानमार, थाई, व्हिएतनामीज, कंबोडिया अशा 11 भाषांच्या मध्ये त्रिपिटक कोरलेला आहे. सर्वात वर टॉपला एक कळीसारखं आपणाला दिसला असेल, त्यामध्ये भगवान बुद्धाच्या अस्थिधातू ज्या म्यानमार मधून त्यांना प्राप्त झाल्या होत्या, त्या अस्थिधातू ठेवलेल्या आहेत. विशाखेचा इतिहास कृतीमध्ये जगाच्या पाठीवर विशाखेच्या नंतर पहिल्यांदाच उभा केला श्रावस्तीमध्ये. काल तुम्ही ते पाहिलं की तिथे असणाऱ्या त्या अष्टशील धारण केलेल्या स्त्रिया वाकून तुम्हाला अभिवादन करत असतील.
हे सगळं बौद्ध अनुयायांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर बंकोट सिद्धेपाल यांनी 310 बुद्ध मूर्त्या तयार करून थायलंडवरून इथे आणल्या आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, भारतातल्या अनेक राज्यांच्या मध्ये त्या मूर्त्या प्रतिष्ठित केल्या. भगवान बुद्धांनी शील, समाधी आणि प्रज्ञेचा जो मार्ग सांगितलेला आहे त्याचे अनुसरण करत करत या आजीवन अष्टशील उपवास ग्रहण केलेल्या स्त्रिया तिथे आपलं योगदान देतात, कार्य करतात, कष्ट करतात. ही प्रेरणा त्या विहारात गेल्यानंतर तुम्हाला त्याचं स्मरण केल्यानंतर ही प्रेरणा आपल्यामध्ये रुजली पाहिजे. हम थोड़ा